नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी। केंद्र सरकारनं पारित केलेल्या अन्यायी कृषी कायद्यांविरोधात देशव्यापी किसान पुत्र संघर्ष यात्रा काढण्याचा ऑल इंडिया यूथ फेडरेशनचा निर्धार। 2 फेब्रुवारीला कोल्हापुरातून होणार संघर्ष यात्रेला सुरुवात। केंद्राच्या कृषी कायद्यामुळे सार्वजनिक रेशन व्यवस्था सुद्धा मोडीत निघेल। जिल्हा रास्तभाव दुकानदार महासंघाच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आली भीती। महापुरुषांबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यासाठी अहिंसेच्या मार्गानेच जावं लागेल, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत निरंजन टकले यांचं मत। अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या 3ऱ्या दिवशी सूर्याच्या किरणांनी केला देवीच्या मानेला स्पर्श। 3 फेब्रुवारीला होणाऱ्या गोकुळच्या वार्षिक सभेला सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, नामदार हसन मुश्रीफ आणि नामदार सतेज पाटील यांचं आवाहन। आणि नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या लोगोची कोल्हापुरात झाली निर्मिती। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात ऑल इंडिया यूथ आणि स्टुडंट फेडरेशन देशव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे जिल्हा सचिव जावेद तांबोळी आणि जिल्हाध्यक्ष हरीश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या कायद्याविरोधात आणि दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ फेडरेशनच्या वतीनं किसान पुत्र संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे। 2 फेब्रुवारीला त्याची सुरुवात होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। गेली 60 दिवसांपासून सुरू असलेल्या दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनामध्ये ऑल इंडिया यूथ आणि स्टुडंट फेडरेशन संघटनाचे कार्यकर्ते तळ ठोकून आहेत। शेतकऱ्यांचं हे आंदोलन अधिक आक्रमक करत शेतकऱ्यांचं बळ वाढवण्यासाठी 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण अशा विविध विभागातून एकाच वेळी किसान पुत्र संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे जिल्हा सचिव जावेद तांबोळी आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष हरीश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। 8 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्वजण एकत्र येऊन मुंबईतून पुढे गुजरात, राजस्थान मार्गे सिंधू बॉर्डर दिल्ली इथं जाऊन आंदोलनात सामील होतील। या किसान पुत्र संघर्ष यात्रेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं, मुली सहभागी होणार आहेत। कोल्हापुरातून 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता या संघर्ष यात्रेला सुरुवात होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। पत्रकार परिषदेला राष्ट्रीय काउन्सिल सदस्य गिरीश फोंडे, राज्य सचिव प्रशांत आंबी, केदार तहसीलदार, हर्षवर्धन कांबळे, योगेश कसबे, सुनील कोळी, आरती रेडेकर आदी उपस्थित होते। राज्य सरकारनं KYCची मुदत वाढवावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रास्तभाव दुकानदार महासंघाच्या मेळाव्यात करण्यात आली। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा या मेळाव्यात निषेध करण्यात आला असून केंद्राच्या कृषी कायद्यामुळे सार्वजनिक रेशन व्यवस्था सुद्धा मोडीत निघेल अशी भीती मेळाव्यात व्यक्त करण्यात आली। शाहू स्मारक भवन इथं कोल्हापूर जिल्हा रास्तभाव दुकानदार महासंघाचा मेळावा कॉम्रेड चंद्रकांत यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। रास्तभाव धान्य दुकानदारांना राज्य सरकारनं KYCची मुदत 31 जानेवारीपर्यंत दिली असून ही मुदत वाढवावी। शासनानं दिलेली पॉज मशीन ही 2G आहेत, त्याच्या रेंजला अडचणी निर्माण होत असून ही मशीन बदलून 4G अथवा 5G मशीन उपलब्ध करून द्यावीत, अशा मागण्या जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केल्या। कोरोना काळात शासनानं जे मोफत धान्य वाटप केलंय त्या 5 महिन्यांचं कमिशन शासनानं तातडीनं द्यावं, अशी मागणी यावेळी केली गेली। केंद्र सरकारनं शेतकरी विरोधी केलेले कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे असून या कायद्यांमुळे सार्वजनिक रेशन व्यवस्था सुद्धा मोडीत निघणार असल्याचं कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी सांगितलं। केंद्र सरकार भांडवलदार धार्जिणं असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला।
मेळाव्याला श्रीपती पाटील, गजानन हवलदार, दीपक शिरळे, अशोक सोलापुरे, राजेश मंडलिक, दिनकर पाटील, संजय येसाडे, अनवर मोमीन, पांडुरंग सुभेदार, अबू बारगीर, बाबासो पाटील यांच्यासह शहरातील आणि जिल्ह्यातील तालुका पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. उसाच्या फडामधील पाला पेटवताना सखाराम कृष्णात मरगाळे या वयोवृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. पन्हाळा तालुक्यातील सातवे या गावात शनिवारी हा प्रकार घडला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सखाराम मरगाळे हे आपल्या सातवे सावर्डे रस्त्याशेजारी असणाऱ्या ओढ्याजवळील शेतातील ऊस तोड झाल्याने शनिवारी दुपारी शेतातील ऊसाचा पाला पेटवण्यासाठी गेले होते. फड पेटवत असताना ऊसाच्या खोडव्यामध्ये पाय अडकून ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. सातवे सावर्डे रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तात्काळ आग विझवून त्यांना बाहेर काढून पुढील उपचाराकरता कोल्हापूर येथे CPR रुग्णालयात दाखल केलं. त्या 80% भाजलेने उपचारादरम्यान सायंकाळच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तालुक्यात सलग अशा 2 घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होती आहे. KMT कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महापालिकेने KMTला वारंवार किती आर्थिक मदत करायची, कर्मचाऱ्यांनी उत्पन्न वाढवून KMTला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी तोट्याचे मार्ग बंद करून फायद्याच्या मार्गावर बससेवा वाढवा, अशा सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी केल्या. महापालिकेच्या KMT वर्कशॉपमध्ये झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. महानगरपालिकेची KMT बससेवा दिवसेंदिवस तोट्यात जातीये. यामुळे एकंदरीत KMTचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेच्या KMT वर्कशॉपमध्ये आमदार चंद्रकांत जाधव यांनी आढावा बैठक घेतली. महानगरपालिका प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे या प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्यांनी KMT कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा, त्या संदर्भातील प्रस्ताव सोमवारपर्यंत तयार करावा अशी सूचना केली. KMTच्या आर्थिक तोट्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकेनं KMTला पगारासाठी वारंवार किती आर्थिक मदत करायची असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्यानंच KMT तोट्यात आहे. यापुढे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी समन्वय राखून काम करावं अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. जिल्हा प्रशासनानं घेतलेल्या बस सेवेसाठी 4.5 कोटी रुपये मिळवून देऊ अशी ग्वाही यावेळी आमदार जाधव यांनी दिली. या बैठकीला उपायुक्त रविकांत अडसूळ, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट वर्कर युनियनचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक, जनरल सेक्रेटरी आनंद आडके आदी उपस्थित होते. वळूयात पुढच्या बातमीकडे. 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा गोदावरीच्या तीरी म्हणजेच नाशिकमध्ये होत आहे. या साहित्य संमेलनाच्या लोगोची निर्मिती कोल्हापूरमध्ये झाली असून त्याची साहित्य संमेलनासाठी निवड देखील करण्यात आली आहे. कशा पद्धतीने हा साहित्य संमेलनाचा लोगो तयार केलाय याबाबत सविस्तर वृत्त आपण पाहणार आहोत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा नाशिकमध्ये होते. त्यासाठी लोगो बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये निर्मिती ग्राफिक्स या जाहिरात संस्थेनं सहभाग घेतला होता. हा लोगो बनवताना पारंपरिक आणि अपारंपरिक याचा मेळ घालून लोगो बनवण्यात आलाय. या लोगोमध्ये गोदावरीचा चैतन्यदायी प्रवाह, नदी प्रवाहाच्या माध्यमाद्वारे दाखवण्यात आलेली लोकसंस्कृती, सामाजिक जाणीवा समृद्ध करत पुन्हा अनंताकडे जाणाऱ्या लाटा अशा पद्धतीनं आपली संस्कृती या लोगोच्या माध्यमातून दर्शवित असल्याचं यावेळी अनंत खासबागदार यांनी सांगितलं. स्वच्छ भारतचा लोगो देखील यापूर्वी अनंत खासबागदार यांनी बनवलाय. साहित्य संमेलनाचा हा लोगो कशा पद्धतीनं त्यांनी बनवला त्याची माहिती खासबागदार यांनी दिली. काही अनकॉमन करायला गेलं तर ते लोकांना रुचेल का, आवडेल का आणि समजेल का, असे 3 प्रश्न होते. त्यामुळे मग पुन्हा आम्ही त्याचा असा विचार केला की हा साहित्याचा प्रवाह आहे, हा गोदावरीच्या जवळ वळण घेईल आणि त्याची एक लाट तयार होईल की जी लाट कुसुमाग्रजांना अभिप्रेत होती, विचारांची, परिवर्तनांची, साहित्यातल्या नवीन प्रवाहांची लाट. आणि तो एक सिंपल त्या लाटेचा तो प्रवास आहे, त्या प्रवाहाचा तो प्रवास आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती एक पेनाची लेखणीचं एक टोक म्हणतो ते दौतीचं ते आहे. आणि त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान जे आता आपण सध्याच्या प्रत्येकाच्या मोबाईलवर आहे की जे आपण डेस्टिनेशन शोधतो, तर त्या मॅपमधलं जे चिन्ह आहे ते त्याच्यामध्ये बसवलेलं आहे. विचार अगदी 2 गोष्टींचा सिंपल आहे की आधुनिकता आणि नाविन्यता, नवीन काही याचं कॉम्बिनेशन केलं आहे. आणि ह्यातून छपाईच्या दृष्टिकोनातून, एकूणच कम्युनिकेशनच्या, संवादाच्या दृष्टिकोनातून हा लोगो एक वेगळा ट्रेंड निर्माण करेल असं वाटलं होतं. आणि त्या प्रकारे आम्ही आमची प्रवेशिका त्यांना पाठवली. दरम्यान 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियानसाठी बोधचिन्ह स्पर्धा घेण्यात आली होती.
त्यामध्ये देखील निर्मिती ग्राफिक्स या जाहिरात संस्थेचे संचालक अनंत खासबागदार यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाला देशभरातून पहिला क्रमांक मिळाला होता. हा लोगो नोटांवर छापण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. महात्मा गांधी यांच्या चष्म्याचा वापर करत खासबागदार यांनी केलेलं हे बोधचिन्ह देशपातळीवरील स्पर्धेत अव्वल ठरलं होतं. तर साहित्य संमेलनासाठी जो लोगो बनवण्यात आलाय त्या लोगोमध्ये प्रतिभेच्या अवकाशातून निर्माण होणारं साहित्य हे अनंतांकडून अनंताकडे प्रवाहित होणार आहे. त्याचा निदर्शक डावीकडील प्रारंभाच्या रेषेत आहे. या रेषा वेगवेगळ्या स्तरांवरून येत ग्रंथाकडे प्रवास करतात. मध्यभागी लेखनाचा महत्त्वाचा टप्पा असून ग्रंथ तृप्तता जो उलगडलेला दिसतोय आणि त्याच्या अवकाशातून झरणारी लेखणी साहित्यातील समतोलाचं प्रतीक आहे. तर डावीकडून पुस्तकाच्या पानातून पुढे प्रवासात जात आहेत, तर उजवीकडील पुस्तकाच्या पानातून पुढे प्रवास जात आहे. अशा पद्धतीनं हा लोगो बनवण्यात आलाय. साहित्य संमेलनासाठी त्याची निवड करण्यात आली असल्यानं कोल्हापूरचं नाव पुन्हा एकदा देशपातळीवर जाणार आहे. महापुरुषांबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने जावं लागेल. सत्य, अहिंसा, मानवतावाद, समता आणि बंधुता ही महात्मा गांधीजींची मूल्ये चिरंतन काळ टिकणारे आहेत, असं मत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत निरंजन टकले यांनी व्यक्त केलं. गांधी विचार मंच आणि शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यासक्रम केंद्राच्या संयुक्त विद्यमानं महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित महात्मा गांधीजी समज गैरसमज या व्याख्यानमालेत ते बोलत होते. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोहनदास गांधी विचार मंच आणि शिवाजी विद्यापीठ गांधी अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं महात्मा गांधीजी समज गैरसमज या विषयावर शाहू स्मारक भवन इथं व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत निरंजन टकले यांनी महात्मा गांधींचा संपूर्ण जीवन प्रवास आणि त्यांच्या विचारांबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केलं. सध्याच्या युगात महापुरुषांबद्दल गैरसमज पसरवणाऱ्या विषवल्ली कापण्यासाठी अहिंसेच्या मार्गानं जाणं गरजेचं आहे. त्यासाठी महात्मा गांधींच्या चिरकाळ टिकणाऱ्या सत्य, अहिंसा, मानवतावाद, समता, बंधुता ही मूल्य आत्मसात करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. जगातील अनेक देशात महात्मा गांधींचे पुतळे आहेत. विविध भाषेत त्यांचं साहित्य उपलब्ध आहे. गांधींपासून प्रेरणा घेऊनच अनेक देशांचे नेते आपण मोठं झाल्याचं सांगतात. मात्र दुर्दैवानं भारतात गांधींबद्दल सर्वात जास्त गैरसमज पसरवण्यात आल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापिका डॉक्टर भारती पाटील होत्या. तर प्राध्यापक टी.के. सरगर, मिलिंद पाटील यांच्यासह गांधी विचारसरणीचे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजेंद्रनगर पाण्याच्या टाकी शेजारी नवीन पाण्याच्या टाकीचं बांधकाम सुरू आहे. या बांधकामावरील सुमारे 50,000 रुपयांचे लोखंडी प्रॉप्स शुक्रवारी अज्ञातांनी लंपास केलेत. या प्रकरणी मारुती कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्रनगर इथल्या जुन्या पाण्याच्या टाकी शेजारी नवीन पाण्याच्या टाकीचं बांधकाम सुरू आहे. या टाकीच्या बांधकामाचा ठेका दास कंपनीकडे आहे. त्या ठिकाणी सध्या सब ठेकेदाराकडून सेंटरिंग काम सुरू आहे. शुक्रवारी दुपारी ठेकेदार मारुती कांबळे यांनी लोखंडी सेंटरिंग प्रॉप्स आणून ठेवले होते. शुक्रवारी मध्यरात्री अज्ञातांनी सुमारे 50,000 रुपये किमतीचे 28 सेंटरिंग प्रॉप्स लंपास केलेत. शनिवारी सकाळी कांबळे यांचा हा प्रकार निदर्शनास आला. यानंतर मारुती कांबळे यांनी प्रॉप्स चोरी प्रकरणी अज्ञातांविरोधात राजारामपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात नवे 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 6 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. या कालावधीत एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नसून सध्या जिल्ह्यात 83 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गेल्या 24 तासात जिल्ह्यात 1797 स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1750 अहवाल निगेटिव्ह आले तर 32 स्वॅब नाकारण्यात आलेत. गेल्या 24 तासात नव्या 15 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील 8, आजरा तालुक्यातील 2, चंदगड तालुक्यातील 1, सर्व नगरपालिका क्षेत्रातील मिळून 1 आणि इतर जिल्ह्यातून आलेल्या 3 रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांसह आत्तापर्यंतच्या जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 49,931 झाली आहे. तर 24 तासात 6 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यामुळं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 48,126 झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसल्यामुळं मृतांची संख्या 1,722 वर स्थिर आहे. तर सध्या 83 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. शिरोळ तालुक्यात सतत होणाऱ्या मेंढ्या चोरी प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी यशवंत सेनेनं केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी कुरुंदवाडच्या पोलीस निरीक्षकांना दिलं. मेंढपाळांना भयमुक्त करावं अन्यथा मेंढ्यांसहित आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शिरोळ तालुक्यात वारंवार मेंढी चोरीचं प्रमाण वाढलंय. यामुळे यशवंत सेना आक्रमक होऊन कुरुंदवाड पोलिसांना त्यांनी निवेदन दिलं. हेरवाडमधील सागर वाघे या मेंढपाळाच्या 2 मेंढ्यांची चोरी अज्ञातांनी केली आहे. हा प्रकार CCTVमध्ये कैद झाला असून असे प्रकार वारंवार घडत आहेत. 2 महिन्यांमध्ये मेंढ्या चोरीला जाण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे चोरी करणाऱ्या चोरट्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा यशवंत सेनेच्या वतीनं शिरोळ तहसीलदार कार्यालय आणि पोलीस ठाण्यात तालुक्यातील सर्व मेंढपाळ आपल्या मेंढ्यासहित ठिय्या आंदोलन करतील असा इशारा यशवंत सेनेच्या वतीनं देण्यात आला. वारंवार चोऱ्या होत आहेत. यावर यांनी पोलीस स्थानकांनी दक्षता घेऊन याच्यावर उपाययोजना करावी अशी यशवंत सेनेतर्फे आग्रहाची मागणी आहे. जर तसे नाही झाले तर आम्ही तहसीलदार ऑफिस व कुरुंदवाड पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण शिरोळ तालुक्यातील मेंढरासहित आम्ही इथं ठिय्या आंदोलन करून. यावेळी शिरोळ तालुका अध्यक्ष अमर पुजारी, तालुका पदाधिकारी दादासो गावडे, रावसाहेब बिरोजे, लक्ष्मण नायकवडे, शरद ठोंबरे, सागर वाघे, राजेंद्र पुजारी, सुनील पुजारी, अप्पासो माने, कैर्याप्पा वाघे, संतोष पुजारी, सुनील गावडे, मेंढपाळ बांधव उपस्थित होते. 0 ते 5 या वयोगटातील बालकांना 2 बूंद जिंदगी के असं म्हणत आज पोलिओ लसीकरणाला सुरुवात झाली. कसबा बावडा येथील आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओ लस देऊन या ठिकाणी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. आज जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून 0 ते 5 वयोगटातील सुमारे 3,23,546 बालकांना 2,416 पोलिओ लसीकरण केंद्राच्या माध्यमातून पोलिओची लस पाजण्याचं नियोजन करण्यात आलंय. देशामध्ये 16 जानेवारीपासून कोविड लसीकरण सुरू करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 17 जानेवारी रोजी होणारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2 आठवडे पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार पल्स पोलिओची मोहीम आज राबवण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये कोविड-19 विषयक सूचनांचं पालन करून यावर्षी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. 2 व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखणं, मास्क तसंच ग्लोव्ज वापरणं आणि सॅनिटायझर वापरणं या त्रिसूत्रीनुसार लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यामध्ये ग्रामीण, शहरी तसंच महानगरपालिका विभागांतर्गत एकूण 2,416 बूथची निर्मिती करण्यात आली होती. त्याअंतर्गत एकूण 6,447 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्ह्यासाठी एकूण 4,46,300 पोलिओ डोस प्राप्त झालेत. पोलिओ लसीपासून बालकं वंचित राहू नयेत यासाठी जिल्ह्यातील बाजारहाट, गर्दीची ठिकाणं, धार्मिक स्थळं, बसस्थानकं आणि रेल्वे स्टेशन्स या ठिकाणी सुद्धा ट्रान्झिस्ट आणि मोबाईल टीमद्वारे पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान कसबा बावडा इथल्या आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओ लस देऊन या ठिकाणी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत पूजा ऋतुराज पाटील या देखील उपस्थित होत्या. आमदार ऋतुराज पाटील यांचे चिरंजीव अर्जुन ऋतुराज पाटील यांना देखील या ठिकाणी पोलिओ लस देण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक मोहन सालपे, माधुरी लाड, सुभाष बुचडे, श्रावण फडतारे यांच्यासह श्रीराम सोसायटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. गाव करील ते राव काय करील या उक्तीप्रमाणे पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं लोकसहभागातून तलाठी कार्यालयाची इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.
लोकांनी मनावर घेतलं तर गावात काय बदल घडू शकतो हे कोतोली ग्रामस्थांनी दाखवून दिलंय, असं गौरवोद्गार जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी काढले. पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या तलाठी कार्यालयाला 6 सज्ज आहेत. हे बाजारपेठेचं मोठं ठिकाण असल्यामुळं इथून महसूल विभागाचा कारभार मोठ्या प्रमाणात चालतो. पण गेली कित्येक वर्ष गावाला तलाठी कार्यालयाची इमारत नव्हती. मंडल अधिकारी सतीश ढेंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकसहभागातून कार्यालय उभारण्याचा चंग बांधला. बघता बघता 6 महिन्यांमध्ये दुमजली इमारत उभारण्यात आली. या सुसज्ज अशा इमारतीचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला. कोरोनाच्या अडचणीच्या काळात देखील लोकांनी मदत करून कर्तृत्व दाखवलं. त्यामुळं कोतोलीसारख्या ग्रामीण भागात महसूल विभागाची सुसज्ज अशी दुमजली इमारत उभारली गेली. कठीण समयी मदत करणाऱ्या मंडळींना सलाम करत शासकीय किंवा इतर कामात लोकांचा सहभाग असेल तर त्यामध्ये जिवंतपणा येतो. त्यामुळं त्याचा लाभ सर्वांना घेता येतो असं सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नवीन वास्तूला सहकार्य करणाऱ्या लोकांचा सत्कार केला. उद्योगपती सोपान पाटील यांनी बांधकामासाठी सढळ हातानं मदत केल्यानं त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केलं. कोरोनाच्या काळात ग्रामसमित्या, प्रभाग समित्यांनी योगदान दिलं. तसंच प्रत्येकानं आपापली जबाबदारी पाळल्यानं कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोनापासून बचाव झाला असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. यावेळी प्रांताधिकारी BR माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, तलाठी प्रकाश सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, सरपंच PM पाटील, महिपती चौगले, राजेंद्र लवटे, तालुक्यातील महसूल विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. रिक्षा व्यावसायिकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस कामगार कर्मचारी संघर्ष युनियनने केली आहे. यासह अन्य मागण्यांसाठी प्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा युनियनच्या आज झालेल्या बैठकीत देण्यात आला. काँग्रेस कामगार कर्मचारी संघर्ष रिक्षा युनियन यांच्या वतीनं जिल्हास्तरीय बैठक राजारामपूर इथल्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस प्रदेश सचिव आणि कामगार संघर्ष युनियन प्रदेशाध्यक्ष संजय पाटील होते. यावेळी बोलताना त्यांनी रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणं, पूर्वीप्रमाणे 3 जिल्हा परवाना मिळावा, विमा कवच 2000 करावं आदी मागण्यांची पूर्तता न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला शेकडो रिक्षांचा घेराव घालून जनआंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. रिक्षाचालकांना इतर मंडळांमध्ये समाविष्ट केलं आहे. तसं न करता स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करावं. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक महिन्याला 1 दिवस रिक्षाचालकांच्या समस्या निराकरण करण्यासाठी एक बैठक आयोजित करावी आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना 10 विद्यार्थ्यांचा परवाना मिळावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्या मान्य न झाल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. या बैठकीसाठी अमित पाटील, अनिल कवाळे, योगेश हतलगे, रियाज जैनापुरे, अर्जुन बुचडे यांच्यासह कोल्हापूर इचलकरंजी शहरातील रिक्षाचालक उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण पतसंस्थेच्या चेअरमनपदी लक्ष्मण सखाराम डेळेकर यांची बिनविरोध निवड झाली. ही निवड विशेष सभेत करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था AB गराडे यांनी काम पाहिले. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण पतसंस्थेच्या चेअरमन पदाचा कैलास सुतार यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या जागेसाठी बाळ डेळेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. चेअरमन पदासाठी त्यांचं नाव संचालक सदाशिव गणपतराव देसाई यांनी सुचवलं, तर संचालक अरविंद किल्लेदार यांनी त्याला अनुमोदन दिलं. विरोधी संचालकांनी सभेकडे पाठ फिरवली. शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी सभेचे प्रास्ताविक केल्यानंतर विषयपत्रिकेचं वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी केलं. यावेळी नूतन अध्यक्ष बाळ डेळेकर यांनी सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून काम केल्यानं संचालक पदाच्या कार्यकाळात 3ऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. ही अभिमानाची गोष्ट असल्याचं सांगितलं. तर संचालक मंडळानं आपली केलेली बिनविरोध निवड ही संस्थेच्या इतिहासात एक वेगळा आदर्श निर्माण करणारी ठरेल. असं काम माझ्या हातून होईल असा विश्वास डेळेकर यांनी व्यक्त केला. यावेळी व्हाईस चेअरमन सुभाष पाटील, संचालक आनंदराव काटकर, कृष्णात पाटील, कृष्णात खाडे, शांताराम तौंदकर, राजेंद्र रानमाळे, अनिल चव्हाण, कैलास सुतार, सुलोचना कोळी, जनार्दन गुरव यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुर्डे, प्रशासन अधिकारी उत्तम कवडे यांच्यासह संचालक सभासद उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस.
राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर इथं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आझाद हिंद पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कैलासवासी विश्वनाथ हरिभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ गेली 24 वर्ष दिल्या जाणाऱ्या आझाद हिंद पुरस्काराचं वितरण राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर इथं करण्यात आलं. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचं पूजन बिद्री कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सरपंच पूनम पाटील, माजी सरपंच DR पाटील, दादासो पाटील, नारायण कोरे, माजी उपसरपंच विष्णुपंत शेळके, संजय पाटील, आनंदराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर रांगोळी स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कैलासवासी विश्वनाथ हरिभाऊ पाटील मुरगुडकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या आझाद हिंद पुरस्कारांचं वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मसिंह रणजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावर्षीचा आझाद हिंद पुरस्कार निवृत्त सुभेदार संभाजी पाटील यांना, आझाद हिंद शिक्षक पुरस्कार साताप्पा देवर्डेकर यांना आणि आझाद हिंद सामाजिक पुरस्कार संभाजी यादव यांना देण्यात आला. याप्रसंगी कलर्स मराठी वाहिनीवरील जीव झाला येडापिसा या मालिकेतील कलाकार विकास पाटील, विजयकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला पद्मसिंह पाटील, मेजर सुभेदार संभाजी पाटील, साताप्पा देवर्डेकर, अनिल कोरे यांची भाषणं झाली. या प्रसंगी अभिषेक डोंगळे, आझाद हिंद मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनिल कोरे, लहू जरग, कृष्णात दांगट, चंद्रकांत कोरे, पोलीस पाटील मानसिंग काटकर, उपसरपंच राजेंद्र पाटील, TR पाटील, संजय पाटील, ND पाटील, संदीप सरदेसाई, अनिल चव्हाण यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दत्तवाड ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 5 वर्षात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराची रीतसर चौकशी करावी अशी मागणी दत्तवाड येथील सामाजिक कार्यकर्ते विद्याधर कांबळे यांनी केली आहे. या मागणींचं निवेदन त्यांनी शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना दिलंय. दत्तवाड ग्रामपंचायतीमध्ये सन 2015 ते 2020 या कालावधीत 14व्या वित्त आयोगातील निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विद्याधर कांबळे यांनी केलाय. वारंवार तक्रार करून देखील कोणतीही कारवाई आतापर्यंत करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी विद्याधर कांबळे यांनी केली आहे. गेल्या 5 वर्षामध्ये दत्तवाड ग्रामपंचायतीमध्ये जो कारभार झालेला आहे तो भ्रष्टाचारपूर्वक झालेला आहे. 2015-16 ते 18-19 या दरम्यान जवळजवळ 38 लाखाचा भ्रष्टाचार झालेला असा आम्हाला संशय आला होता. त्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी तसेच दत्तवाडमधील सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने आंदोलने व उपोषण करून चौकशी मागवली होती आणि ती चौकशी अत्यंत हळूवार चालू आहे व संशयास्पद रीतीने चालू आहे असे आता मला वाटत आहे. आणि ती चौकशी जलदगतीने व्हावी व संबंधित जे दोषी आहेत, ग्रामपंचायत कर्मचारी असतील, अधिकारी असतील, तसेच कंत्राटदार यांच्यावरती कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही परत एकदा निवेदन माननीय BDO साहेब कवितेके साहेब यांना दिलेलं आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवाच्या आज 3ऱ्या दिवशी सूर्याच्या किरणांनी 6:16 देवीच्या मानेला स्पर्श केला. वातावरणात सूर्याच्या किरणांची तीव्रता चांगली असल्यानं ही किरणं देवीच्या मानेपर्यंत येऊ शकलीत. त्यानंतर ही किरणे डाव्या बाजूला लुप्त झाली. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात वर्षातून 2 वेळा उत्तरायण आणि दक्षिणायन किरणोत्सव सोहळा पार पडतो. शुक्रवारपासून श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली. आज 3ऱ्या दिवशी सूर्याच्या किरणांनी 6:13 देवीच्या चरणांना स्पर्श केला. 6:14 ही किरणं देवीच्या कमरेपर्यंत आलीत. 6:16 किरणांनी देवीच्या मानेला स्पर्श केला. त्यानंतर हळूहळू देवीच्या डाव्या बाजूंनी ही किरणं लुप्त झाली. उद्या हा किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं होईल अशी अपेक्षा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे महेश जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.
गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे। या सभेला गोकुळशी संलग्न दूध संस्था सभासद प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोकुळच्या भ्रष्ट कारभारासंदर्भात आवाज उठवावा असं आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे। गोकुळ संघाच्या कागल पंचतारांकित MIDC परिसरातील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना इथं बुधवारी 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता ही सभा होणार आहे। या संदर्भात नामदार हसन मुश्रीफ आणि नामदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटलं आहे की गोकुळ बचाव कृती समितीच्या माध्यमातून गोकुळच्या भ्रष्ट कारभाराबद्दल सातत्यानं आवाज उठवला जातोय। गोकुळ दूध संघ हा सभासदांच्या मालकीचा राहावा आणि दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर मिळावा यासाठी हा लढा सुरू आहे। या लढ्याला दूध उत्पादक सभासदांचं आजवर मोठं पाठबळ मिळालंय। सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं सत्तारूढ गटाच्या कारभारासंदर्भात जाब विचारण्याची संधी दूध उत्पादक सभासदांना मिळणार आहे। गोकुळचा ऑडिट रिपोर्ट आणि अहवाल पाहता अनेक आक्षेपार्ह बाबी यामध्ये निदर्शनास आल्या आहेत। याबाबत सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहून याबद्दल सत्तारूढ गटाला जाब विचारावा असं आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलंय। जगण्यासाठी हक्काचं पाणी कधी मिळणार असे प्रश्न शाहूवाडी तालुक्याच्या दक्षिण भागातील बरकी धबधब्यामुळे अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या गावातल्या ग्रामस्थांनी उपस्थित केलेत। पाहूया या गावातल्या पाणी प्रश्नाचा वृत्तांत। पाणी येईल हे ऐकून काळी केस पांढरी झाली। मताचं दिस आलं की वस्तीवर पुढाऱ्यांची रांग लागतीया। मताचं काम झालं की मग इकडं कोण फिरकत बी नाही। बरकीपैकी बुराणवाडी कोटकरवाडी इथल्या ग्रामस्थांची ही व्यथा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या कानावर कधी पडणार हाच मोठा प्रश्न आहे। बरकीमध्ये ग्रामपंचायत नसून ग्रामदान मंडळ आहे। या ग्रामदान मंडळाच्या माध्यमातून बरकीचा कारभार चालतो। बुराणवाडी आणि कोटकरवाडीला सायफनद्वारे पिण्याच्या पाण्याची योजना चालू होती, मात्र ही योजना नादुरुस्त झाल्यापासून पावसाळ्यात धो कोसळत असून सुद्धा या वाड्यांना डिसेंबर नंतर घागरभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते। इथल्या ओढ्यातला झरा हा इथल्या लोकांसाठी पाण्याचा एकमेव स्रोत आहे। दगडधोंडे खाच खळग्यातून धोकादायक पायवाट तुडवत लहान मुलं आणि बायाबापडी पाण्यासाठी पायपीट करतात। इथल्या जनावरांना तर पाण्याच्या टंचाईमुळं 1 दिवस आड पाणी पाजलं जातं। या वाड्यांचा पाणी प्रश्न सुटावा म्हणून ग्रामस्थ लोकप्रतिनिधींना साकडं घालतात, पण निवडणूक काळ सोडला तर इकडं लोकप्रतिनिधी फिरकताना दिसतच नाहीत। गेल्या अनेक वर्षांपासूनची पाणी टंचाई संपवण्यासाठी आता ठोस उपाययोजना राबवावी अशी मागणी स्थानिकातून होतीये। बातमीपत्राच्या या भागात पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। केंद्र सरकारनं पारित केलेल्या अन्यायी कृषी कायद्यांविरोधात देशव्यापी किसान पुत्र संघर्ष यात्रा काढण्याचा ऑल इंडिया युथ फेडरेशनचा निर्धार। 2 फेब्रुवारीला कोल्हापुरातून होणार संघर्ष यात्रेला सुरुवात। केंद्राच्या कृषी कायद्यामुळे सार्वजनिक रेशन व्यवस्था सुद्धा मोडीत निघेल। जिल्हा रास्तभाव दुकानदार महासंघाच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आली भीती। महापुरुषांबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने जावं लागेल, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत निरंजन टकले यांचं मत। अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या 3ऱ्या दिवशी सूर्याच्या किरणांनी केला देवीच्या मानेला स्पर्श। 3 फेब्रुवारीला होणाऱ्या गोकुळच्या वार्षिक सभेला सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, नामदार हसन मुश्रीफ आणि नामदार सतेज पाटील यांचं आवाहन। आणि नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या लोगोची कोल्हापुरात झाली निर्मिती। बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।